नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रव्याचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एकदम बारीक रवा घेतलेला आहे, 2 वाटी म्हणजे अर्धा किलो आहे आणि 200 ग्रॅम तूप आहे आणि 300 ग्रॅम साखर आहे आणि थोडीशी इलायची पावडर आहे। चला तर आपण बनवण्यासाठी घेऊया। इथे गॅसवर मी जाड बुडाची कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण 2-3 चमचे तूप टाकून घेऊया आणि बारीक गॅसवर आपण रवा भाजून घेणार आहोत। त्यामध्ये दोन्ही वाटी मी रवा टाकून देणार आहे। ना आपल्याला 15 ते 20 मिनिटे बारीक गॅसवर असंच सारखं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला बारीक रवा असल्यामुळे खाली लागणार नाही, म्हणून सारखं हलवत राहायचं आहे। अजून थोडंसं तूप टाकून देऊया आपण, म्हणजे आपला रवा खुसखुशीत भाजेल। सर्व बाजूने आपल्याला हलवून घ्यायचं आहे। चला तर आता चांगला रवा आपला भाजलेला आहे। आता त्यामध्ये आपण साखर टाकून देऊया। मी साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि गरम असतानाच आपण ती साखर टाकून इलायची पावडर टाकून दिलेली आहे आणि छानसं आपलं मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून गरम असताना आपली साखर त्यामध्ये वितळेल। अशा प्रकारे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण त्यावरती झाकण ठेवून देऊया। झाकण आपण 10 ते 15 मिनिटे असं ठेवून देणार आहोत। चला तर 10-15 मिनिटे झाले, बघूया आपण आपला लाडू होतोय का। होतोय, पण जास्त काही नीट होत नाही। त्यामुळे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मिश्रण टाकून सर्व बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। चला तर आता आपण लाडू करून घेऊया। आता आपले छान लाडू होतात आहे। अशा प्रकारे अर्धा किलोचे मी लाडू बनवलेले आहेत। तुम्हाला जर माझे लाडू आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये।